नमस्कार मित्रांनो, निसर्ग भ्रमंती या यूट्यूब चॅनलवरती मी अमोल शेलवटकर तुम्हा सर्व पर्यटक मित्रमंडळीचे स्वागत करीत आहे। मित्रो, आजच्या व्हिडिओतून मी माहिती देणार आहे एका अशा पर्यटन स्थळाबाबत जे पर्यटन स्थळ सातपुडा पर्वतरांगांनी वेढलेले असून येथील धरणाचे सुंदर जलाशय येथील परिसराला निसर्ग सौंदर्यात अधिक भर घालते। मित्रो, येथील स्थळावर एक सुंदर जलाशय, व्याघ्र प्रकल्प व येथील उंच टेकडीवर बांधलेले बौद्ध स्तूप तर प्रेक्षणीयच आहे। येथील जंगल परिसरातील शांततामय वातावरण पक्ष्यांचा किलबिलाट अनुभवण्यासारखाच आहे। मित्रो, महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील बोर धरण म्हणजेच बोर डॅम निसर्ग सौंदर्याने नटलेले एक सुंदर पर्यटन स्थळ आहे। बोर धरण हे वर्धा जिल्ह्यातील एक महत्त्वाचे धरण असून ते सेलू तालुक्यातील बोरी गावाजवळ बोर नदीवर बांधलेले आहे। बोर धरण या स्थळाकडे जाणारा रस्ता दाट हिरव्यागार वृक्षांचा असून येथील वळणदार रस्त्याने जाताना टेकड्यांचे दृश्य बघून मन आनंदित होते। बोर धरण हे स्थळ निसर्गरम्य असून सातपुडा पर्वतरांगांनी वेढलेले आहे, ज्यामुळे ते पर्यटनासाठी एक सुंदर ठिकाण आहे। तसेच धरणाच्या परिसरात बोर व्याघ्र प्रकल्प देखील आहे। बोर व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यात असलेला महत्त्वाचा प्रकल्प आहे, जो 2014 मध्ये व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित झाला आणि देशातील सर्वात लहान प्रकल्पापैकी एक आहे। या प्रकल्पात वाघ, बिबट्या, अस्वल, विविध प्रकारचे पक्षी, मोर, हरियाल आणि इतर वन्यजीव आढळतात। मित्रो, बोर धरण परिसरात एक बौद्ध स्तूप आहे, जो बोर व्याघ्र प्रकल्पाचाच भाग असून निसर्गरम्य वातावरणात वसलेला आहे, जिथे पर्यटक शांततेचा अनुभव घेऊ शकतात आणि निसर्ग सौंदर्य व वन्यजीवनासोबत बौद्ध स्मारकांचेही दर्शन घेऊ शकतात, ज्यात धरण, वनराई आणि छोटे पार्क यांचा समावेश आहे। मित्र, बोर धरण पर्यटन स्थळी भेट दिल्यानंतर तुम्हाला विविध खाद्यपदार्थाचे स्टॉल सुद्धा दिसेल। येथील ग्रामीण भागातील नागरिक विविध खाद्यपदार्थ विक्रीच्या स्टॉलच्या माध्यमातून पर्यटकांना विविध खाद्यपदार्थाची सुविधा उपलब्ध करून देतात। विशेष उल्लेखनीय येथील प्रसिद्ध नाश्ता म्हणजे कच्चा चिवडा या स्थानिक वर्धा जिल्ह्यातील लोकप्रिय खाद्यपदार्थाचा तुम्हाला येथे आस्वाद घेता येईल। एकंदर बोर धरण हे पर्यटन स्थळ पर्यटकांना येथील निसर्ग सौंदर्याची भुरळ घालते असे हे रम्य स्थळ आहे। यामुळेच महाराष्ट्रातीलच नाही तर इतर राज्यातील पर्यटक मित्रमंडळी सुद्धा या स्थळाला वर्षभर भेट देत असतात। मित्र, या स्थळाला भेट द्यावयाची झाल्यास नोव्हेंबर ते जानेवारी या कालावधीत येथे भेट दिल्यास येथील हिरवळीचा व आल्हाददायक वातावरणाचा तुम्हाला मनसोक्त आनंद लुटता येईल। तर मित्र, बोर धरण या पर्यटन स्थळापर्यंत पोहोचायचे कसे ते सुद्धा जाणून घेऊया। मित्रो, महाराष्ट्रातील वर्धा या शहरातून बोर धरण करिता बसेस, ऑटो रिक्षाची सेवा उपलब्ध असून वर्धा हे जवळचे रेल्वे जंक्शन आहे। वर्धा ते बोर धरण अंतर रस्ते मार्गे 35 किलोमीटर आहे। तर मित्रो, बोर धरण या पर्यटन स्थळाबाबतची या व्हिडिओतील माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, तसेच या व्हिडिओतील माहिती इतर मित्रमंडळींना शेअर करा व या चॅनलवरील नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहावी याकरिता या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मित्रो, भेटूया पुन्हा एका नव्या पर्यटन स्थळ माहितीनिशी। धन्यवाद।